नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आरआरबी जेईची वॅकन्सीज आलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊन आलो। त्या अगोदर मी एक शॉर्ट नोटीस सुद्धा घेऊन आलेलो होतो। या आरआरबी जेईच्या वॅकन्सीज तुम्ही जर बघितला तर जवळपास 8000च्या आसपास सर्व वॅकन्सीज आहेत। मग त्या सर्व वॅकन्सीज ब्रांच वाईज किती आहेत, सिव्हिलला किती, मेकॅनिकलला किती, इलेक्ट्रिकलला किती, इलेक्ट्रॉनिक्सला किती, तर या सर्व ब्रांच वाईज मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यातला हा पहिला व्हिडिओ तो म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी किती वॅकन्सीज आहेत आणि कुठल्या झोनमध्ये आपण कुठल्या झोन थ्रू अप्लाय करायला पाहिजे ते हे सुद्धा या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। आता काय होतं की वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्टसाठी वेगवेगळ्या ब्रांचेस अलाउ केलेले आहेत। तर सर्वात पहिले मी तुम्हाला कुठल्या ब्रांचसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अलाउ केलेलं आहे, मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकता हे मी क्लिअर करणार आहे। त्यानंतर किती कुठल्या झोनमध्ये वॅकन्सीज आहेत त्या पण आपण डिस्कस करणार आहोत। आता बघा, याच्यामध्ये हा तुमचा ब्रांचचा कोड आहे, त्या जी पोस्ट आहे ना त्याचा तो कोड आहे। याच्यामध्ये 3 नंबरला आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, राईट, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक इलेक्ट्रिकल, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक इलेक्ट्रिकल जनरल सर्व्हिस, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक इलेक्ट्रिकल EMU अँड TRS, त्यानंतर 6वं ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रॅकेटमध्ये डिझाईन, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक इलेक्ट्रिकल ऑब्लिक TRD, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक इलेक्ट्रिकल वर्कशॉप। इथं जर तुम्ही बघितलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पहिल्याच याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग लिहिलं, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, राईट, ऑर कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ अ बेसिक मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हे ऍप्लिकेबल असू आहेत। सबस्ट्रीम म्हणजे काय, तुम्ही प्रोडक्शन वाले सुद्धा याला अप्लाय करू शकता, बिंदास्त राहा, काही प्रॉब्लेम येणार नाही। क्लिअर? तर अशा किती आहेत, तर अशा एकूण 17 वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले स्टुडंट अप्लाय करू शकतात। हे बघा, याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर ट्रॅक मशीन, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल डिझाईन वर्कशॉप, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक डिझेल मेकॅनिकल, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक मेकॅनिकल ऑब्लिक पॉवर, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक मेकॅनिकल डिझाईन। यामध्येही तुम्हाला दिसेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ऍप्लिकेबल आहे, त्यांच्या अलाइड ब्रांचेस सुद्धा ऍप्लिकेबल आहे, तर ते लोक सुद्धा अप्लाय करू शकतात। तुम्हाला फॉर्म भरायची बिलकुल घाई करायची गरज नाही, थांबा, मी काही व्हिडिओज घेऊन येतो, त्यानंतर एकदा क्लॅरिटी आली की नंतर फॉर्म भरा, लगेच फॉर्म भरण्याची घाई करू नका। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक डिझेल इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक डिझेल इलेक्ट्रिकल वर्कशॉप, त्यानंतर डिपॉट मटेरियल सुप्रिडंट, इथं सर्व इंजिनिअरिंग डिसिप्लिन वाले करू शकता डिपॉट मटेरियल सुप्रिडंट साठी। आणि वर इथं सुद्धा तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग थोडंसं ब्लर आहे पण मी ते रीड केलेलं आहे। तर अशा एकूण 17 पोस्ट आहेत, वेगवेगळ्या 17 पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता। आता प्रश्न हा आहे की कुठल्या झोनसाठी किती वॅकन्सीज आहेत, तर मी पूर्ण जे तुमचं सीट मॅट्रिक्स दिलेलं होतं ते सीट मॅट्रिक्स चेक करून एखाद्या ठिकाणी छोटं मोठं एरर होऊ शकतं, राईट, ते मॅन्युअल एरर आहे, एखादी 2 सीट मागे पुढं होऊ शकते, त्या व्यतिरिक्त काहीही स्कोप नाही। ओके, बिलकुल मी सर्वात हायेस्ट सीट कुठं आहेत तर मुंबईला आहेत आणि सर्वात लोवेस्ट सीट कुठं आहे तर सिलिगुरीला आहेत, राईट। हे पूर्ण तुम्हाला टोटल नंबर ऑफ सीटच्या सिक्वेन्स नुसार लावलेलं, हायेस्ट वर आहे आणि लोवेस्ट खाली आहे। पण माझी एक तुम्हाला स्वतःची ऍडवाइस राहील, तुम्ही जर मुंबई झोनकडे बघितलं तर हे आरआरबी मुंबईमध्ये अनरिझर्व 360 सीट्स आहेत, SCच्या 114 आहेत, STच्या 48 आहे, OBCच्या 196 आहेत, EWSच्या 82 आहेत, अशा टोटल एकूण 800 सीट्स आहेत, सर्वात हायेस्ट मुंबईमध्ये आहेत। मग आपल्याला मुंबईमध्ये अप्लाय करायला काहीच हरकत नाही। एंटायर महाराष्ट्रातला बऱ्यापैकी रिझन हा मुंबईमध्येच येतो, काही सिकंदराबाद अंडर येतो, नांदेड साईड वगैरे जे आहे मराठवाड्यातला काही भाग, पण आपल्याला एका झोनमध्ये अप्लाय करायचा असेल तर तो पहिला प्रेफरन्स आपला आरआरबी मुंबईचा असेल। क्लिअर? आरआरबी मुंबईचा आपला पहिला प्रेफरन्स असणार आहे, त्याला सपोर्टिंग नंबर ऑफ सीट्स आहे, दुसरं पुन्हा महाराष्ट्रामध्येच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे आपल्याला ॲडव्हान्टेज असणार आहेत। त्यासाठी आपण मुंबई थ्रू अप्लाय करायचा नक्की विचार केला पाहिजे। बिलकुल आता लगेच सांगितलं सरांनी अप्लाय केलं, घाई करू नका, डॉक्युमेंटचे वेगवेगळे सर्व व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार, पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस सुद्धा डिस्कस करणार आहे। क्लिअर? त्यामुळे तुम्हाला घाई नाही करायची, थोडे दिवस थांबा। ओके,
सर्व एकदा पूर्ण आपली आयडिया क्लिअर झाल्यानंतर अप्लाय करा. एक लाईव्ह सेशन सुद्धा मी या सर्व तुमच्या डाऊट्सवर घेणार आहे. पण हे सध्या तुमचं सीट मॅट्रिक्स आहे. कशासाठी? मेकॅनिकलसाठी. आता काही लोक म्हणाल सर मेकॅनिकलचे एवढे, मग हे तर फार आपले 10,000च्या वर जातील सर्वांच्या. तसं नाही आहे. काही ठिकाणी मेकॅनिकलवाले सुद्धा अप्लाय करू शकता, इलेक्ट्रिकलवाले सुद्धा अप्लाय करू शकता. दोघंही ज्या ठिकाणी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अप्लाय करत असतील तर मी त्यांना मेकॅनिकल अंडर सुद्धा दाखवलं आहे, इलेक्ट्रिकल अंडर सुद्धा दाखवलेलं आहे. इलेक्ट्रिकल सिव्हिलचा दुसरा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्यामुळे त्याही लोकांनी चिंता करायची नाही. पूर्ण A to Z. मी काही दिवस बाहेर होतो, जशी पहिले शॉर्ट नोटीस मी घेऊन आलो तेव्हा सांगितलं 2-3 दिवस बाहेर जातोय आणि त्याच वेळेस कंप्लीट नोटिफिकेशन येऊ शकतं, म्हणून मला घेऊन येता आलं नाही. मी आज आलो. यापुढे प्रत्येक डाऊट तुमचे क्लिअर करत जाणार आहे RRB JEEचं. आणि ही सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, सोडायची नाही. आता डोक्यात डाऊट हा असू शकतो सर इलेक्ट्रिकलचा सुद्धा काय सिलेबस असणार आहे का? मी सिलेबसचा सेपरेट व्हिडिओ जेव्हा घेऊन येईल त्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस काय असू शकतो हे सांगेल. मी नॉन टेक्निकलचा सिलेबस सांगितला तरीही आपले वेगवेगळे व्हिडिओज नॉन टेक्निकल रिगार्डिंग सुद्धा येत जातील. त्यामुळं तुम्हाला आपल्या चॅनलचे बनून राहायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. क्लिअर? आता बघा ही आपली याच्यामध्ये एक बॅच सुद्धा आहे. RRB JEEची बॅच टाकलेली आहे आपण. त्याच्यात CBT 1 CBT 2 अपडेटेड पूर्ण सिलेबस आलेला तो सुद्धा घेण्यात आलेला आहे. रेकॉर्डेड बॅच आहेत. त्याच्यामध्ये माझे लाईव्ह सेशन सुद्धा होणार आहेत. टेक्निकलचे प्रत्येक तांत्रिक वगैरे व्यवस्थित मी तुम्हाला सिलेबसच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये माझे काही लाईव्ह सेशन सुद्धा असणार आहेत. असं नाही आहे की कंप्लीट रेकॉर्डेड बॅच असेल. मी लाईव्ह तुम्हाला या बॅचमध्ये कंटिन्युअसली भेटत जाणार आहे. तुमचे असलेले प्रत्येक डाऊट सुद्धा क्लिअरिंगचे सेशन त्याच्यामध्ये असणार आहेत. टेक्निकलला सर्वात जास्त CBT 2 मध्ये वेटेज असणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये माझे लाईव्ह सेशन असतील, मॅरेथॉन सेशन सुद्धा असतील. ओके, आता याच्यामध्ये सर्व एक्सपर्ट फॅकल्टीनंच घेतलेले आहेत. त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ, त्याच्या अनलिमिटेड व्ह्यू आहे. टेस्ट सिरीज तुमची असणार आहे, मेगा टेस्ट सिरीज, आणि स्पेसिफिकली RRBची टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. MCQचे सॉल्विंगचे सेशन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. ओके, आणि माझे काही लाईव्ह सेशन सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळं हा कोर्स तुमचा टू द पॉइंट असणार आहे. RRBच्या सिलेबसनुसार क्वेश्चन्स बाहेर जाणार नाही याची पुरेपूर मी काळजी घेईल. ओके, तर मी इथं थांबतो. काहीही डाऊट असतील तर कमेंटमध्ये कळवा. योगेश माने इग्नाइट हा माझा टेलिग्रामचा ID आहे. आता मी काही दिवस बाहेर होतो, त्यामुळे मला काही सेशन्समध्ये घेता आले नाही. यापुढे माझे कंटिन्युअस सेशन्स येत राहतील, तुमच्या डाऊट्सवर येत राहतील. आणि मी इग्नाइटच्या पुण्याच्या ऑफिसला, जो की टिळक रोडवर पुण्याचं ऑफिस आहे, न्यू इंग्लिश स्कूलच्या पुढं चिंतामणी बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला, तिथं मी अवेलेबल असतो. की कधीपासून कधीपर्यंत? तर सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्या ऑफिसला असतो. मला मेसेज करा टेलिग्रामला, व्हॉट्सअपचा नंबर किंवा मी माझा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला देईल. तुम्ही तिथे येऊन सुद्धा भेटू शकता. काहीही डिस्कस करायचं असेल बाकीच्या अपकमिंग एक्झामबद्दल सुद्धा तरी बिंदास्त या आणि भेटू शकता. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.